हरे कृष्ण, आपलं सर्वांचं स्वागत आहे हिंदू सनातन धर्म या चॅनलवर। तर आज आपण आलो आहोत अकोला नगरीमध्ये आणि आज आपल्या भारताचे आपल्या महाराष्ट्राचे कीर्तनकार म्हणजेच इंदुरीकर महाराज अकोलामध्ये येत आहेत आणि तुम्ही बघताय भक्तांची गर्दी बघताय इकडे। इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी भक्तांची गर्दीच गर्दी झालेली आहे आणि लवकरात लवकर आता महाराज येतील। महाराज आता थोड्याच वेळात आपल्यामध्ये येणार आहेत, तर आपण त्यांचं कीर्तन पण ऐकूया आणि लोकांची प्रतिक्रिया पण घेऊया। हरे कृष्ण। हरे कृष्णा। काय नाव आपलं? राजेश परोळकर। राजेश प्रभूजी। तर ते त्यांच्या मित्र संघासोबत आज इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकायला आलेत। कसं वाटलं कीर्तन ऐकून? कीर्तन खूप छान झालं। छान झालं। तर भगवद्गीता आहे तुमच्याकडे? भगवद्गीता आहे। तर मी तुम्हाला 3 सोपे प्रश्न विचारणार, 3 प्रश्नांची तुम्ही बरोबर उत्तर दिले तर तुम्हाला भगवद्गीता मोफत मिळणार, ठीक आहे? तर पहिला प्रश्न असा, भगवद्गीतेमध्ये टोटल किती अध्याय आहेत? 18 अध्याय। हरी बोल, प्रभूजींनी बरोबर उत्तर दिलाय। तर दुसरा प्रश्न असा, भगवद्गीतेमध्ये टोटल श्लोक किती आहेत? इथे कोणाला येत असेल तर सांगू नका, इथे येऊन सांगा। लोक। हरे कृष्ण प्रभू। काय नाव आपलं? मोहन राठोड। मोहन राठोड। तर प्रभूजी मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार, 3 प्रश्नांची तुम्ही बरोबर उत्तर दिली तर ही भगवद्गीता तुम्हाला मोफत मिळणार, ठीक आहे? भगवद्गीता आहे तुमच्या घरी? नाही आहे सध्या। नाही आहे तर मोफत तर मिळणार, पण 3 प्रश्नांची बरोबर उत्तर नाही दिली तर तुम्ही विकत घेणार, ठीक आहे ना? तर पहिला असा सोपा प्रश्न, भगवद्गीतेमध्ये कोणी कोणाला ज्ञान दिले? भगवान कृष्णांनी अर्जुनाला दिलंय। बरोबर उत्तर दिलंय प्रभूजींनी, भगवान कृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलंय। दुसरा प्रश्न असा, भगवद्गीतेमध्ये टोटल किती अध्याय आहेत? नाही माहिती। नाही माहिती? अध्याय माहिती नाही। ठीक आहे, काय हरकत नाही। माहिती नाही, पण मला वाटतं काहीतरी 300 काहीतरी आहेत बहुतेक। नाही सॉरी, जास्त आहेत। नाही, ठीक। सांगू शकतो? हो सांगा। 108. नाही, नाही। 108 पण नाही आहे, ठीक आहे, काय हरकत नाही। भगवद्गीता घेऊन जाणार आहे तुम्ही? नक्की? थँक्यू प्रभूजी। हरे कृष्ण। भगवद्गीतेमध्ये टोटल किती अध्याय आहेत? भगवद्गीतेमध्ये 200 200? नाही प्रभूजी, चुकीचं उत्तर आहे। ठीक आहे, काय हरकत नाही। प्रभूजींनी एका प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं आपल्याला आणि ते भगवद्गीता नक्की घेऊन जातील। घेऊन जात आहे ना? धन्यवाद प्रभूजी। भगवद्गीतेमध्ये टोटल श्लोक किती आहेत? श्लोक 750? नाही प्रभूजी, चुकीचं उत्तर आहे। इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकलं आताच, कसं वाटलं? छान वाटलं। छान वाटलं। तर मी तुम्हाला 3 सोपे प्रश्न विचारतो, 3 प्रश्नांची तुम्ही बरोबर उत्तर दिले तर तुम्हाला भगवद्गीता मोफत मिळणार, ठीक आहे? तर पहिला प्रश्न असा, भगवद्गीतेमध्ये टोटल किती लोकांचं वर्णन आहे? किती लोकांनी डिस्कस केलं एकमेकांसोबत? आणि त्या लोकांचं नाव काय? ते किती जण आहेत आणि त्यांचं नाव? अर्जुन आहे, त्यानंतर श्रीकृष्ण आहेत, त्यानंतर संजय आहेत आणि युधिष्ठिर पण आहेत। नाही अजून कोण आहे? आठवा। 3 बरोबर सांगितले, एक नाव गडबडलाय। की भगवद्गीतेमध्ये टोटल किती अध्याय आहेत? 21? नाही माताजी, 21 नाही। भगवद्गीता ही महाभारताच्या कुठल्या पर्वावर सांगितली आहे? त्या पर्वाचं नाव काय? गीता पर्व। नाही। 2 प्रश्नांची त्यांनी बरोबर उत्तर दिली। आता तिसरा प्रश्न, भगवद्गीता ही महाभारताच्या कुठल्या पर्वावर सांगितली आहे? त्या पर्वाचं नाव काय? माहिती आहे? हिंदू पर्व। भगवद्गीतेमध्ये टोटल किती अध्याय आहेत? 151. 151? भगवद्गीतामध्ये
टोटल किती अध्याय आहेत? नाही माहिती? भगवद्गीता ही महाभारताच्या कुठल्या पर्वावर सांगितली आहे? त्या पर्वाचं नाव काय आहे? तर भगवद्गीता ही कुरुक्षेत्रावर सांगितलेली आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. ते पर्व भगवद्गीतेमध्ये टोटल श्लोक किती आहेत? 108 आहे काय? 108? नाही प्रभूजी, चुकलाय उत्तर. भगवद्गीतामध्ये टोटल किती जणांची चर्चा आहे? कृष्ण, अर्जुन, द्रौपदी. कृष्ण अर्जुनाचा जास्त संवाद आहे त्याच्यात. आणखी कोणाचे आहेत? कृष्ण, अर्जुन और द्रौपदी. भगवद्गीता ही महाभारताच्या कुठल्या पर्वावर सांगितली आहे? पर्व नाही माहिती? बरोबर उत्तर, हरी बोल. 2 प्रश्नांची बरोबर उत्तर दिले. आता तिसरा प्रश्न असा. तिसरा प्रश्न तुम्हाला विचारतो, भगवद्गीता ही महाभारताच्या कुठल्या पर्वावर सांगितली आहे? त्या पर्वाचं नाव काय? ते नाही माहिती. नाही माहिती? हरे कृष्ण. हरे कृष्ण. काय नाव आपलं? गोकुळा रामचवरे. गोकुळा माताजी. तर आज कसं वाटलं इंदुरीकर महाराजांचं कीर्तन? एकदम छान. बर, तर तुम्हाला पहिला प्रश्न असा की भगवद्गीतेमध्ये टोटल श्लोक किती आहेत? 700. 700 श्लोक. हरी बोल. पहिला प्रश्न तुम्ही बरोबर उत्तर दिलाय. दुसरा प्रश्न असा, भगवद्गीता ही महाभारताच्या कुठल्या पर्वावर सांगितली आहे? भीष्म पर्वावर. भीष्म पर्व. हरी बोल. गुगल केलं काय आता? नाही नाही ना? ठीक आहे, काय हरकत नाही. तिसरा प्रश्न असा, शिवजींची पहिल्या पत्नीचं नाव काय? सती. सती. हरी बोल. माताजींनी तिन्ही प्रश्नांचं बरोबर उत्तर दिलंय, तर त्यांना आपल्याकडून भगवद्गीता मोफत मिळते. हरी बोल. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवद्गीतेमध्ये टोटल किती अध्याय आहेत? 22. तर रामदास स्वामींनी आरती कुठल्या गणपती बाप्पाला बघून लिहिली आहे? अष्टविनायकपैकी एक गणपती बाप्पा आहेत, त्यांना बघून ही आरती लिहिली आहे रामदास स्वामींनी. भगवद्गीतेमध्ये टोटल किती श्लोक आहेत? ते माहिती नाही. ते नाही माहिती. माताजी तुम्हाला? नाही. भगवद्गीतेमध्ये टोटल किती अध्याय आहेत? 108. 108 नाही प्रभूजी. भगवद्गीतेमध्ये टोटल किती जण आहेत? किती जणांनी एकमेकांसोबत चर्चा केली आहे? कृष्ण आणि अर्जुन. आणि कृष्ण आणि अर्जुनांनी, असं मला वाटतं माझ्या अभ्यासामध्ये. हा, 2 आहेत. आणखी कोण आहेत? त्यात उल्लेख येतो आपल्या पितामह भीष्म आणि द्रौपदीच्या संवादांचा. तर माझ्या मते हे दोघं असू शकतात. आता तिसरा प्रश्न असा, भगवद्गीता ही महाभारताच्या कुठल्या पर्वावर सांगितली आहे? त्या पर्वाचं नाव काय? ते युद्ध पर्वावरच आहे ना. तर ही आहे आमची टीम. परत भेटूयात एका नवीन ठिकाणी नवीन प्रश्नांसोबत. आणि हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हरे कृष्ण.